मित्रांनो, सर्वांना माहिती आहे की सुप्रसिद्ध टिकटॉक स्टार तसेच इंस्टाग्राम स्टार आपले सर्वांचे लाडके सूरज चव्हाण हे बिग बॉसमध्ये गेलेले आहेत आणि बिग बॉसमध्ये गेल्यावरती त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला वेड लागण्याजोगे काम करत आहे। सूरज त्याच्या जीवनशैलीबद्दल काही गोष्टी सांगत असताना त्याने गणपती बाप्पाविषयी काहीतरी बोलला होता। त्याने म्हणाला होता की गणपती बाप्पा बसवण्यासाठी मी 2 दिवस गवंड्याच्या हाताखाली कामाला केलं, तिथलं पगार आणला आणि गणपती बसवलं, पण त्यावेळेस माझ्यासोबत गणपती बसवायला कोणीच तयार नव्हतं। पण आज एक वेळ आहे, एका गावामध्ये 8 मंडळ गणपती बसत होते, पण त्या फक्त सूरज चव्हाणमुळं पूर्ण गावातून 8 मंडळाचा एकच गणपती आहे, असं त्यांच्या दाजींचं म्हणणं होतं। मंडळाचं नाव काय आपल्या? मंडळाचं नाव सार्वजनिक गणेशोत्सव मरीमाता तरुण मंडळ। बर, आणि काय सूरजला मिस करताय का? हा, करतोय ना। गेल्या वर्षी लय संघर्ष केला त्याने गणपती बसवायसाठी। बर त्यांनी म्हणजे काम करून स्वतः गणपती बसवला होता। बर बर ह्यावेळेस म्हणजे एक गाव एक गणपती बसवलेला आहे। हा, आणि कसं कन्सेप्ट गावकरी काय म्हणले, ग्रामस्थांची काय प्रतिक्रिया होती? एक नंबर जे होते ना ते चांगल्यासाठी होते, चांगल्यासाठी म्हणणे आहे त्यांचं गावातल्या लोकांचं। बर, तसेच गणपती मंडळाची शोभा वाढवण्यासाठी पुरुषोत्तम दादा म्हणजे ज्याने आपण बिग बॉसमध्ये त्यांना पाहिलं आहे ते सुद्धा येणार आहेत, असे त्यांचे गावकरी मंडळी म्हणत आहेत। आम्हाला अचानक कल्पना अशी सुचली की आम्हाला असं वाटलं की पुरुषोत्तम दादाचं आम्हाला व्याख्यान ठेवावं म्हणून। मग आम्ही इकडून तिकडून नंबर घेऊन पुरुषोत्तम दादाला कॉल केला। बर, काय म्हणाले मग दादा? पुरुषोत्तम दादाला आम्ही एवढं म्हटलं की आम्ही सुरतच्या गावातून बोलतोय, आम्ही आमच्या गावाचं त्यावेळेस नाव पण नव्हतं सांगितलं, आम्ही सुरतच्या गावातून बोलतोय, मुडवे या गावातून। तर मग पुरुषोत्तम दादांना आम्ही सांगितलं की आमच्या डोक्यात अशी संकल्पना आहे की तुमची जी तारीख आहे त्यातली 1 तारीख आम्हाला द्या की तुमचं व्याख्यान आमच्या गावात ठेवायचं आहे। तर दादांनी क्षणाचाही न विचार करता 11 तारीख त्यांनी फायनल केली। म्हटले 11 तारखेला मी येतो। आणि मी म्हटलं मग दादा तुमची फी काय, म्हणजे येतात कीर्तनकार, मानधन तुमचं काय? तर ते म्हटले माझा 1ही रुपया मानधन नाही, मी सुरतच्या गावात चाललोय, मला सुरतचं गाव बघायचंय, त्याच्यामुळे मी मानधन घेणार नाहीये, मी येतो, माझ्या स्वइच्छेने मी कीर्तनासाठी येत आहे गावात। बरं, 11 तारखेला किती वाजता कीर्तन? 7 वाजता कीर्तन। तसेच सूरजच्या विषयी गावकऱ्यांचं काय म्हणणं येतंय हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सूरज अतिशय गरीब माणूस आहे, त्यामुळे गावचाच एक नागरिक आणि एकदम हालाकीची परिस्थिती त्याची। आणि एक असं यूट्यूबच्या माध्यमातून तो छोटेसे यूट्यूबचे हे बनवायचा, त्यातून त्याला ते असं रिस्पेक्ट मिळत आज तो मला वाटतं महाराष्ट्रात बिग बॉसमध्ये काम करतोय। त्याला आमच्या गावाच्या शुभेच्छा सगळ्यांच्या। अभिमान आहे आम्हाला, आमच्या मोडवे गावचा एक नागरिक किंवा एक युवा आमचा आज बिग बॉसमध्ये काम करतोय। काय बाकीच्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या सगळ्या जनतेला काय आव्हान कराल? अतिशय तो गरीब आहे, त्याला होता होईल एवढं तुम्ही वोटिंग सपोर्ट करा किंवा वोटिंग करा। बरं, मित्रांनो, आपण सूरज चव्हाणच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेतलं, हाही त्यामधलाच पार्ट आहे। तर आपण बघू सूरज चव्हाण ज्यावेळेस कटिंग करायला जात होता त्यावेळेस त्या कटिंगवाल्याचं काय एक्सप्रेशन आहेत, त्याच्याबद्दल सूरजचं काय म्हणणं आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आप कलर्स मराठी का बिग बॉस का शो देखते हो? देखते हैं ना। कैसा लगता है? क्या अच्छा लगता है। सूरज यहाँ पे सलून में आता था क्या हेयर कटिंग के लिए? आता थे। कौन सा स्टाइल उसको बहुत पसंद? वो खड़े यादें रखते थे बाल में, खड़े और क्या? साइड से बारीक और ऊपर का खड़ा कलर वगैरह, कभी लाल कभी पीला। हाँ, कलर भी लगाता था। हाँ। कितने दिन से यहाँ पर आप ये बिजनेस कर रहे हो? ये मेरे 3 साल हो गए इधर। 3 साल। और सूरज कितने दिन से आता था? 3 साल से ही आते हैं। जब से आए इधर, जब से हम इधर आए, जब से वो इधर ही आता था। हाँ। और कौन कौन सा स्टाइल करवाया था आपने? वही है, काला पीला कभी लाल। हाँ। बाल खड़े यादें रखता था, दाढ़ी तो है नहीं उसको। दाढ़ी नहीं। और जेल वगैरह कौन सा लगाता था? ये MG5 वगैरह जेल लगाता था। और जाते वक्त यहाँ से ही कटिंग करवा के गया था क्या? नहीं, जाते टाइम तो वो नहीं करा के गया इधर। हाँ, नहीं करा के गया, लेकिन बताया था क्या कुछ? नहीं, कुछ नहीं बताया, ऐसा ही चला।
बाद में पता चला वो बिग बॉस में गया। अभी तुम क्या बोलोगे सूरज चौहान के फैंस को, क्या इस वीडियो के माध्यम से क्या बताना चाहते हो? तो सपोर्ट करो और वोट करो। वोट करो। और आपके पास ही बैठता था क्या? हाँ, इधर ही शाम को आके बैठते थे रात को हाँ। 8-9 बजे तक, जब तक दुकान चालू रहती थी। और बैठने के बाद क्या क्या बोलता था, बात करता था? वो ऐसे अपना मोबाइल वगैरह अपनी वीडियो दिखाता था। पूर्ण महाराष्ट्रभर गाजणारं नाव म्हणजे सूरज चव्हाण. त्याची आपण जीवनशैली पाहिली आहे. अजून सूरजबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओचं सर्व श्रेय जातं तुषार धुमाळ, ज्यांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. तर त्यांचासुद्धा धन्यवाद.